स्वागत आहे तुमचं आपल्या एस-एम क्लासेस एस-एम योजना गुरु या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। जर एस-एम योजना गुरु या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। एकंदरीत सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्याच्या नंतर तुम्ही एक काम करायचं आहे, ते म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा, जेणेकरून तुम्हाला बेस्ट असा सेल अवेलेबल झालेला आहे। आपल्याला अवेलेबल सेल पाहता येईल, जेणेकरून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना। या योजनेचा 6व्या हप्त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा, बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्याच्या नसेल तर करून घ्या, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर एकंदरीत पीएम किसान योजना म्हटल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की या पीएम किसान योजनेची ई-केवायसी करणं अनिवार्य केलेली आहे मित्रांनो। त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया जर नो असेल तुमची तर ई-केवायसी करून घ्या। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता फेब्रुवारी नव्हे तर जानेवारी मध्येच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकंदरीत जानेवारी महिन्यामध्येच हे पैसे जे आहेत ते येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, एकंदरीत सविस्तर माहिती सांगण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा, जेणेकरून अशाच जो सेल आहे तुम्हाला पाहता येईल। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्या संदर्भात व 6व्या हप्त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर एकंदरीत पीएम किसान योजना म्हटल्याच्या नंतर पीएम किसान योजना ही जी आहे ती राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 5 हप्ते टाकण्यात आले आहेत। नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे जे आहेत ते 18 हप्ते टाकण्यात आलेले आहेत। एकंदरीत 18 हप्ते टाकण्यात आले, ते दोन्ही योजनेचे आपण पाहू शकता, पीएमचे 18, नमोचे 5 अशा पद्धतीने टाकण्यात आले आहेत। एकंदरीत दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जानेवारीत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर फेब्रुवारी महिन्यात नव्हे तर जानेवारी महिन्यामध्येच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद। जय शिवराय।